जय सियाराम. नमस्कार, मी सानिका आणि तुमचं मी स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनेलवर. आणि हो, माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो आमचा शर्या मला घालवायला स्पेशल माझ्या पाठीमागे येत होता. इतक्या प्रेमाने मागे मागे येत होता ना की मला हा बाय करायला आलाय की माझ्यासोबतच येत आहे काहीच समजत नव्हतं. कसं बसं शर्याला घालवलं घरी. आणि आजचा हा व्लॉग तुमच्यासाठी खास असणार आहे कारण मी आज पहिल्यांदाच कोल्हापूरला जाणार आहे. तर मी पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीकडे आले, म्हणजेच दीदीकडे. तिनं माझी सुंदर अशी वेणी घालून दिली, तुम्ही पाहू शकता. नंतर आरुषला बाय करून मी तेथून बसला जाण्यासाठी निघाले. 2 बस येतात काय पावण्यातला? मी स्टँडला पोचले आणि थोड्याच वेळात बस आली. बसला थोडीफार गर्दी होती पण चालेल. तासगावमध्ये पोचले आणि पहिल्यांदाच मी कॅमेरासमोर पब्लिकमध्ये आले. पब्लिकमध्ये काही मला बोलायची सवय नव्हती पण धाडस मात्र केलं. कोल्हापूरला मी एकटी जात नव्हते तर माझ्यासोबत माझे पप्पा होते. ते मला कोल्हापूरला सोडायला आले होते. बस लागायला पण खूप टाईम होता, प्रवास पण लांबचा होता. मग म्हटलं पाण्याची बॉटल घेऊ. 500 रुपये सुट्टे, बिस्लरी घ्यायचे होते, पैसे सुट्टे नाहीत. पाण्याची बॉटल घेतली आणि कधी एकदा कोल्हापूरला जाते असं झालं होतं. मी कोल्हापूरला कशासाठी जाते ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. मी बसलेली त्या ठिकाणी एक आजी आल्या. त्या आजींनी मला देवीचा भंडारा लावला. सकाळी सकाळी मस्त असं देवीचं दर्शन झालं आणि मन अगदी भारावून गेलं. फायनली बस लागली आणि बसमध्ये जाऊन बसले. एस टीमध्ये पेपर वाचत वाचत भडंगचा फडशा पाडला. एका हातात न्यूज तर दुसऱ्या हातात भडंग. फुल महाराष्ट्र वाईफ चालू होत्या. फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. पप्पांनी मला स्टँडवरती सोडले आणि त्यानंतर माझा भाऊ मला लगेच न्यायला आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाऊ असल्यावर कॉन्फिडन्स ॲटोमॅटिकली वाढतोच. शिवाजी युनिव्हर्सिटीचा एवढा मोठा कॅम्पस आणि महाराजांचा भव्य असा पुतळा पाहून खरंच अंगावर शहारे आले. हे दृश्य पाहत असताना अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. शिवाजी विद्यापीठाचे संगीत नाट्यशास्त्र विभाग पाहायला मिळाले, परंतु रविवार असल्या कारणामुळे आतून पाहायला मिळालंच नाही. तरी सुद्धा बाहेरून ती जागा पाहून खूप छान वाटले. कॅम्पस फिरून झाल्यानंतर मी हॉस्टेलला गेले. पहिल्यांदा थोडी भीती वाटत होती, कोणी ओळखीचं नसेल म्हणून, पण 5 मिनिटातच सीन बदलला. तिथे MSc करणाऱ्या मुलींशी ओळख झाली. क्षणभर असं वाटलं की आपण इथे एक नॉर्मल स्टुडंट आहोत आणि या डायरेक्ट सायंटिस्ट लेवलच्या. पण खरं सांगते, त्या खूप स्वीट आणि फ्रेंडली निघाल्या. थोड्याच वेळात आमच्या गप्पा सुरू झाल्या. या हॉस्टेलच्या वाईब्स आणि नवीन ओळखीमुळे मूड एकदम फ्रेश झाला आणि कॉन्फिडन्स पण थोडा वाढला. किती खूप छान मस्त असं वाटत होतं. संध्याकाळी हॉस्टेलच्या नवीन मैत्रिणींसोबत जेवणाचा मस्त असा आस्वाद घेतला.
आणि हे जेवण माझ्यासाठी नवीन होतं, कारण मी पहिल्यांदाच अशी बाहेर हॉस्टेलला राहिली होती. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप म्हणजे खूप असा छान होता. जेवण झाल्यानंतर मी रूमला गेले. रूममध्ये गेल्यावर दीदीने काढलेलं एक सुंदर पेंटिंग पाहिलं. पहिल्यांदा बघितल्यावर मला वाटलं हे प्रिंट असेल की काय, पण नंतर कळलं की ते त्यांनी स्वतःच्या हाताने काढलं होतं. खरंच एवढी सुंदर कला पाहून खूप भारी वाटलं, खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आता मी ज्या कामासाठी इथे आले होते ते कामच राहिलं होतं. मग बसले वही काढून रियाजाला. विद्यापीठामध्ये असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि त्यातीलच एक म्हणजे भीम जयंती मला अनुभवायला मिळाली. विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींची वेशभूषा धारण केलेली, जसे की सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जयंतीनिमित्त विशेष भोजनाचा बेत होता. खूप झाला एन्जॉय, पण आता वेळ आली होती ती खरी संगीताच्या अभ्यासाची, कारण दुसऱ्या दिवशी लगेच माझी संगीताची पहिली एक्झाम होती आणि त्यासाठीच मी इथे आले होते. प्रॅक्टिससाठी म्हणून 2-3 दिवस मला आधी यावं लागलं. म्युझिक एक्झाम संपल्यानंतर सगळं टेन्शन एकदम गायब झालं. एक्झाम झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मॅडमांसोबत व तसेच सरांसोबत फोटो काढले. ते क्षण खूप छान आणि कायम लक्षात राहणारे होते. यानंतर मी आणि माझा भाऊ मस्त असा भोजनाचा आस्वाद घेऊन घरी जायला निघालो. तर असा होता आजचा माझा हा व्लॉग. म्युझिक एक्झाम, हॉस्टेल लाईफ, नवीन ओळखी आणि खूप साऱ्या सुंदर आठवणींनी भरलेला. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या व्लॉगमध्ये.